अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। तसा गुन्हा एसीबीने दाखल केला आणि घर सील केलंय। सर्वात धक्कादायक म्हणजे पालिका आयुक्त सध्या फरार आहेत। अपडेट जाणून घ्यात कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, काय सगळं प्रकरण आहे ज्यामध्ये आता आयुक्तांवर थेट आरोप केला जातोय? छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत विभागाची ही कारवाई आहे। 19 आणि 20 जूनला ही लाच मागितलेली गेली होती आणि जी माहिती लाचलुचपत विभागाने दिलेली आहे ते अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी लिपिक देशपांडे यांच्या मार्फत ही लाच मागितलेली होती आणि आज ही लाच स्वीकारणार होते। मात्र त्याआधीच या सगळ्याची कुणकुण या दोघाला लागली आणि ते दोघे फरार झाल्याची माहिती एसीबीने दिलेली आहे। खरं तर दोघांनीही आज शासकीय सुट्टी टाकल्याची देखील माहिती आहे। मात्र ह्या सगळ्या प्रकरणानंतर लाचलुचपत विभागाने तोपखाना पोलीस ठाण्यात या सगळ्या प्रकरणाबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि 8 लाखाची लाच ही बांधकाम परवाना देण्यासाठी या ठिकाणी मागितली होती आणि एका कन्स्ट्रक्शन फर्मला ही लाच मागितलेली होती आणि या सगळ्यानंतरच एसीबीची कारवाई या ठिकाणी सुरू आहे। आता सध्याची स्थिती सांगायची झाली तर लिपिक देशपांडे यांचं एक बुराननगर मधील घर आहे, त्या ठिकाणी एसीबी झाडाझडती करते तर शासकीय निवासस्थान आयुक्तांचं हे देखील लाचलुचपत विभागाकडून सील करण्यात आले। त्यावेळेस आयुक्त ज्यावेळेस येतील त्यावेळेस त्यांच्यासमोर त्यांच्या घराची झडती देखील लाचलुचपत विभागाकडून करण्यात येईल। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।